मेकॅनिझम ऑफ ॲनएरोबिक रिस्पिरेशन. यामध्ये आपल्याला स्टडी करायचे फर्मेंटेशन. फर्मेंटॉस, बबल्स, टू बबल्स, टू फ्रॉथ, अशा प्रकारचं मिनिंग आहे या फर्मेंटेशनचं. आणि ही टर्म सुरुवातीला क्रुंगशांक या सायंटिस्टनी कॉइन केलेली आहे. वेगवेगळ्या रॉ मटेरियलवर मायक्रो ऑर्गॅनिझमनी सिक्रीट केलेल्या एन्झाईमचा वापर करून आपण प्रॉडक्ट बनवतो, त्याला म्हणायचं फर्मेंटेशन. आणि त्याला ही टर्म वापरली पाश्चर या सायंटिस्टने. हे ॲनारोबिक रिस्पिरेशन आहे. फर्मेंटेशन ॲनारोबिक रिस्पिरेशन आहे. पण ॲनारोबिक रिस्पिरेशनच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी इंट्रा सेल्युलार प्रोसेस असते, काही ठिकाणी एक्स्ट्रा सेल्युलार प्रोसेस असते. इट मे बी इंट्रा सेल्युलार ऑर एक्स्ट्रा सेल्युलार. फर्मेंटेशन दोन टाईपचं आहे. अल्कोहोलिक फर्मेंटेशन आणि दुसरा आहे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. अल्कोहोलिक फर्मेंटेशन म्हणजे इथं ग्लुकोजचं कन्व्हर्जन टू इथिल अल्कोहोलच्या मॉलिक्यूलमध्ये केलं जातं. सो ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू अल्कोहोल, इथिल अल्कोहोल. याच्यासाठी जो मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला जातो तो आहे ईस्ट. हे काय आहे? युनिसेल्युलार फंगस. आणि हे काय सिक्रीट करतं? झायमेज हा एन्झाईमचा ग्रुप आहे, कॉम्प्लेक्स आहे. त्याच्या मदतीनं शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये करण्याचं काम या फर्मेंटेशनमध्ये केलं जातं. आता प्रोसेस बघू. तसं तर आपल्याकडं केन शुगर, त्याच्यामध्ये मोलॅसेस मळी आहे. साखर कारखान्यामध्ये साखर तयार करत असताना जी मळी बाजूला निघते त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर सुक्रोज नावाची शुगर असणार आहे. मग यामध्ये आपण काय करतो? सुक्रोजचं ब्रेकडाऊन करतो ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. त्याच्यानंतर ग्लुकोज मिळाल्यामुळं आता आपल्याला ग्लायकॉलिसिसची स्टेप माहिती आहे. याच्यामध्ये आपण काय करतो? ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड प्लस 2 NADH2 प्लस 2 ATP. हे ग्लायकॉलिसिस सगळं इथं दुसरं लिहायची गरज नाही, हे शॉर्ट मध्ये आपण लिहिलंय. त्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. आता इथं झायमेज एन्झाईम आहे, इथं झायमेज एन्झाईम आहे. ZN++ हे काम करणार इथं. आणि इथं 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटाल्डिहाइड आणि 2 CO2 मॉलिक्यूल बनणार.
टू CO2 डिकार्बोझायलेशन इथं होत आहे. फायनली 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटाल्डिहाइड प्लस 2 NADH2. इथं 2 NADH2 जे ग्लायकॉलिसिस मध्ये बनलेले आहेत ते इथं वापरले जातात. त्यामुळं इथं ॲनारोबिक रिस्पिरेशन मध्ये NADH2 पासून ATP बनवायची प्रोसेस नसते आणि त्यामुळं म्हटलं जातं 2 NADH2 वापरल्यामुळं 6 ATP चा लॉस होतो. पण क्वेश्चन विचारताना विचारला जातो, इफ अ पायरुविक ॲसिड इज सब्जेक्टेड टू ॲनारोबिक रिस्पिरेशन. आता अपायरुविक ॲसिड असं विचारलंय, अपायरुविक ॲसिड असं विचारलं असेल तर एक पायरुविक ॲसिड, 2 पायरुविक ॲसिड असतील तर 2 NADH2 वापरले जाणार. पण एक पायरुविक ॲसिड असेल तर एक NADH2 वापरणार, म्हणजे 3 ATP चा लॉस होईल. क्वेश्चन सगळीकडे आहे. आणि इथं NADH2 यूज करणार, इथं ही झायमेज एन्झाईम आहे, याच्यापासून बनणार 2 मॉलिक्युल्स ऑफ C2H5OH प्लस 2 NAD. अशा प्रकारे एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 2 इथिल अल्कोहोलचे मॉलिक्युल्स तयार केले जातात. याला आपण म्हणतो अल्कोहोलिक फर्मेंटेशन. अल्कोहोलिक फर्मेंटेशन याला आपण म्हणतो. त्यानंतर सेकंड टाइप इथं आहे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. दुधापासून दही तयार करणे. आपण काय करतो, दूधवाल्याकडनं ते दूध घेतल्यानंतर आपण बॉईल करतो, का तर त्याच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम किल करायचे असतात. नंतर आपण त्याला थंड करून थंड ह्याच्यामध्ये ठेवतो, फ्रीजमध्ये ठेवतो आपण. तर थोडं कोमट असलेलं दही घ्या, त्याच्यामध्ये थोडं विरझन म्हणजे बटर मिल्क थोडंसं टाका, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम लॅक्टोबॅसिलाई, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया हे कन्वर्जन करणार आहेत. ते ॲड करा आणि ठेवून द्या. 4-5 तास रूम टेम्परेचरला ठेवल्यावर दही तयार झालेलं दिसेल. या दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड तर मिळणारच आहे, पण व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स मधले काही व्हिटॅमिन्स तिथं मिळतात आपल्याला, B12 वगैरे असं काही मिळतंय. तर त्याच्याबरोबर आपल्याला B व्हिटॅमिन सुद्धा मिळतंय. त्यामुळं दही महत्वाचं आहे. आणि दह्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्यामुळं दही खाणं हे आरोग्याला अतिशय चांगलं आहे. तसं तर आपल्या बॉडीमध्ये भरपूर मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या एलिमेंटरी कॅनॉलमध्ये असतात. 1.5 किलोच्या आसपास मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. आणि दह्यामधून आणखी मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याकडे येतात आणि आपल्या बॉडीला डिफेन्स करायला मदत होते. त्यामुळं दही चांगलं. आता लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन मध्ये लॅक्टोज ही शुगर आहे. पहिलं याचं ब्रेकडाऊन होणार. इट गिव्ह राईज टू ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. नंतर glucose is converted into 2 molecules of pyruvic acid plus 2 NADH2 plus 2 ATP. हे ग्लायकॉलिसिस माहित आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये 2 molecules of pyruvic acid plus 2 NADH2 it give rise to in presence of lactic
ऍसिड डिहायड्रोजिनेज, लॅक्टिक ऍसिड डिहायड्रोजिनेज काय बनणार? 2 मॉलिक्युल्स ऑफ लॅक्टिक ऍसिड प्लस 2 NAD. एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 2 लॅक्टिक ऍसिडचे मॉलिक्यूल बनतात. आता इथंही एटीपीचा नेट गेन 2 ATP आहे, कारण NADH2 इथंही वापरलेले आहेत. नेट गेन इथंही नेट गेन किती आहे? एटीपीचा 2 ATP आहे, कारण इथंही NADH2 वापरलेले आहेत. परंतु या प्रोसेसमध्ये CO2 बाहेर पडत नाही. जर CO2 बाहेर पडत असता तर दही खाण्यायोग्य राहिलं असतं का? नाही. मग अशी कोणती प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस आहे, रिस्पिरेशनची प्रोसेस आहे, की ज्याच्यामध्ये CO2 बाहेर पडत नाही? तर लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशनमध्ये CO2 बाहेर पडत नाही. आता ॲनारोबिक रिस्पिरेशन मध्ये नेट गेन किती मिळाला? 2 ATP. इकडं किती मिळाला? 2 ATP. एवढाच त्याचा नेट गेन आहे, 2 ATP. नेट गेन 2 ATP आहे.